सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग्स. सो आज दिनांक 23 फेब्रुवारी आणि आता वाजले सकाळचे 6:30. सो मी निघतो आहे एका शॉर्ट राईडवर. आज संडे आहे तर शॉर्ट राईड तर झालीच पाहिजे, म्हणून मी आज लेट निघतो आहे. कारण लेट निघण्याचं कारण म्हणजे डेस्टिनेशन अजून फिक्स नाही आहे, जवळच्याच ठिकाणी जाणार आहे, जास्त लांब नाही जाणार आहे, त्यामुळे मी लेट निघतो आहे. सो आता डायरेक्ट आपण मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटू. सो आता आपण राईडला सुरुवात करूया. ओके, बाईक स्टार्ट करून आपण मोरया मंगलमूर्ती मोरया, ओम साईराम साईबाबा की जय. रवाना देवा काळजी घे. मगाशी तर कोल्ड स्टार्ट करून घेतली गाडी आणि आता आपण निघूया. सो कालच फ्यूल वगैरे सगळं भरून घेतलं आहे, टायर प्रेशर वगैरे सगळं चेक केलं आहे. आता फक्त राईड करायचे. सो आता डायरेक्ट तुम्हाला मी हायवेवर भेटतो. सुप्रभात, पुन्हा एकदा स्वागत. आणि आजच्या राईडचं वैशिष्ट्य मला पण माहीत नाही आहे, कारण आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, म्हणून राईडला निघालो आहे. डेस्टिनेशन असं काही फिक्स नाही आहे, पण आज आपला रूट वेगळा आहे. लास्ट टाइम जो आपण राईड केली होती ती केली होती कारला राईड केली होती. मी राईचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर मग गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो होतो खोपोलीला, आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या मठात गेलो होतो पळसधरीला. सो आज मी चाललो आहे विरार डहाणूच्या दिशेने. सो त्या ठिकाणी बघू कोणता स्पॉट चांगला आहे. तो अजून काही फिक्स नाही आहे की याच ठिकाणी असं जायचं आहे ते. आता मी आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आणि गोरेगाव चेकनाकाजवळ आहे. सो बघू आता पुढे मी डिसाईड करेन कुठे जायचं आहे. प्रत्येक रायडरला ना डेस्टिनेशन मॅटर नाही करत. डेस्टिनेशन कोणतंही असो, फक्त राईड करता आली पाहिजे, बस एवढंच असतं फक्त. कारण आम्हाला फक्त राईडची मजा घ्यायची आहे, बाकी काहीच नाही आहे. सो त्यामुळे डेस्टिनेशन कोणतंही असो, मग ते 15 किलोमीटर असो, 20 किलोमीटर असो की किती किलोमीटर असो, डिस्टन्स मॅटर नाही करत. किती किलोमीटर आहे वगैरे ते मॅटर नाही करत. मॅटर करतं ते राईड करण्यात किती मजा येते, आपण ते काय अनुभवतो आहे ते मेन आहे. मी बोललो की माझं डेस्टिनेशन फिक्स नाही आहे की कुठे जायचं आहे, किती किलोमीटर आहे वगैरे, काही फिक्स नाही आहे. ते ॲक्च्युली खरं आहे, कारण आज संडे आहे म्हणून मी एका राईडवर निघालो आहे. सकाळी उठलो, फ्रेश झालो, जॅकेट घातलं, बाईक ऑन केली आणि निघालो. फिक्स असं काही नाही की याच ठिकाणी जायचं आहे, मला एवढेच किलोमीटर मला कंप्लीट करायचे आहेत, असं काही नाही आहे. संडे आहे, एक शॉर्ट राईड झाली पाहिजे. कारण राईड करण्यात जी मजा येते ना, मला राईड म्हणजे माझा एक छंद आहे. म्हणतात ना लहान मुलांचा छंद असतो ना की तिकिटे गोळा करणे, ड्रॉइंग वगैरे, तसा माझा रायडिंग हा एक छंद आहे. सो त्यामुळे मला ते करायला आवडतं. कारण जेव्हा पण मी बाहेर निघतो ना, माझ्या बाईकसोबत असतो, तेव्हा मला तिच्यासोबत अजून टाईम स्पेंड करावासा वाटतो, अजून तिच्यासोबत वेळ घालवासा वाटतो. सकाळी सकाळी राईड करण्याची मजा म्हणजे एकच नंबर. रस्ते तर खाली मिळतात आणि हायवे राईड म्हणजे माझी फेवरेट राईड असते. कारण एवढं मला ऑफ रोड आवडत नाही, पण हायवे राईड मला खूप आवडतं. सो त्यामुळे इथे राईड करण्याची मजा म्हणजे वेगळीच आहे. आणि लास्ट टाइम पण मी इथे राईड केली होती. डेस्टिनेशन होता हॉटेल अहुरा. सो तेव्हा तिथे गेलो होतो, पण तेव्हा मी खूप कंटाळलो होतो. तेव्हा मी डिसाईड केलं होतं की इथे मी कधीच येणार नाही. कारण सकाळी मी अर्ली मॉर्निंग मी 5 वाजता निघालो होतो, तरी पण 2 ते 1.5 तास मी ट्रॅफिकमध्ये फसलो होतो तेव्हा, म्हणजे 5-6 महिना अगोदर. आणि पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं तिकडे. पण परत मी आता त्याच ठिकाणी चाललो आहे, म्हणजे अहुराला नाही चाललो आहे, पण त्या दिशेने चाललो आहे. मेन म्हणजे माझं डेस्टिनेशन नाही आहे फिक्स अजून की कुठे जायचं आहे ते. कारण मी 2-3 स्पॉट डिसाईड केले होते. एक म्हणजे
उसगाव डॅम आहे तो एक ठरवला होता, आणि वांद्री लेक तो एक आहे, प्लस हॉटेल अहुरा पण मी ठरवलं होतं, पण ऑलरेडी मी तिकडे राईड करून आलो आहे, सो त्यामुळे मी तिकडे जाणार नाही आहे. हे 2 ठिकाण आहेत. बाकीचे ठिकाण पण ठरवले होते, डॅमच होते, सो पण ते खूप लांब आहे, सो त्यामुळे मी ते डिसाईड नाही केलं. कारण हे आपली एक संडे शॉर्ट राईड आहे. शॉर्ट राईड असल्यामुळे जवळचेच डेस्टिनेशन बघितलं आहे. कारण प्रत्येकजण विचारतो की 100च्या आत जे काही किलोमीटर होतील असं ठिकाण मला सांग, आणि समोर सूर्योदय एकच नंबर. समोरचा व्ह्यू बघा, डोंगरातून सूर्य. हेच तर बघायला मी बाहेर पडतो अर्ली मॉर्निंग. प्रत्येक संडेला, प्रत्येक राईडला हा जो व्ह्यू असतो ना समोरचा, तो एकच नंबर. फक्त व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा, कडकच एकच नंबर. हे बघितल्यावर ना मन खुश होऊन जातं. राईडची सुरुवात एक नंबर होते, चांगली होते. तुम्हाला मी एक टीप देतो, जेव्हा पण तुम्ही मोठ्या गाडीच्या मागे राईड करत असाल तेव्हा तुम्ही त्याच्या मध्यभागी राहू नका. लेफ्ट किंवा राईट टायरच्या मागे राहा. कारण प्रत्येक ड्रायव्हर हा आपली गाडी सेफ चालवणार, सो त्यामुळे तो स्पीड ब्रेकरवरून किंवा खड्ड्यातून घेऊन जाणार नाही. सो त्यामुळे आपल्याला एक इशारा मिळतो की पुढे एक खड्डा आहे आणि आपण त्याच्या टायरच्या डायरेक्शनप्रमाणेच जाणार. ओके, सो त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. तुम्ही त्याच्या लेफ्ट किंवा राईट टायरच्या मागेच राहा आणि सुरक्षित अंतर ठेवा. कारण माझ्यासोबत असं घडलेलं आहे. मी एकदा राईड करत होतो तेव्हा बसच्या मागे राईड करत होतो आणि मी मध्यभागी होतो, पण बसने जो तुटलेला स्पीड ब्रेकर असतो ना त्यातून त्याने आपली गाडी बरोबर काढली, पण मला त्या स्पीड ब्रेकरवरून जावं लागलं. कारण माझा स्पीड होता 40 to 50 स्पीड होता, त्यामुळे मी तो स्पीड ब्रेकर चुकू शकलो नाही. त्या स्पीड ब्रेकरवरून मला त्या जावं लागलं. त्यामुळे मी तुम्हाला अलर्ट करतो की तुम्ही पण मोठ्या गाडीच्या मागे राईड करताना लेफ्ट किंवा राईट टायरच्या मागे राईड करा आणि सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून तुम्हाला इमर्जन्सीला ब्रेक मारता येईल. सो ही एक टीप होती. आपले टोटल किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत, 45 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत आणि आता मी पोचलो आहे, विरारच्या पुढे आहे. सो इथून मला एक राईट टर्न घ्यायचा आहे. आता या ब्रिजच्या खालून मी राईट टर्न घेणार आहे, जो अटॅच होणार उसगाव डॅमला, आणि त्या रोडचं नाव आहे वज्रेश्वरी रोड. असा रूट आहे हा आपला हायवे. मॅप लावला तर तुम्हाला समजून जाईल कुठे जायचं ते. ओके, इथे तुम्हाला एक बोर्ड दिसेल, इथे लिहिले गणेशपुरी 15, वज्रेश्वरी 16, अंबाडी, भिवंडी. मी मॅप लावलं आहे. ओव्हरटेक करताना पण आपल्याला काळजी घ्यायची. सो आता माझ्या समोरचा रस्ता क्लिअर आहे. माझ्या मागे एक कार आहे जी ऑलरेडी अपोजिट लेनमध्ये आहे. सो तिला मी आधी जाऊ दिलं आणि आता मी स्वतः ओव्हरटेक करतो आहे. कारण मी जर डायरेक्ट आता बाहेर आलो असतो तर तिला ओव्हरटेक करताना अवघड झालं असतं. त्यामुळे मी तिला पूर्ण जाऊ दिलं आणि त्यानंतर मी स्वतः ओव्हरटेक केलं. आता समोरचा रस्ता क्लिअर आहे त्यामुळे मी ओव्हरटेक करतो. सो जेव्हा पण तुम्हाला समोरचा रोड क्लिअर दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ओव्हरटेक करू नका. आणि मिररचा वापर करून तुम्ही मागच्या व्हेकलवर पण लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही सेफली ओव्हरटेक करू शकता. सो आता माझ्यासमोर क्लिअर रोड आहे तर मी ओव्हरटेक करू शकतो. सो आता पूर्ण रस्ता क्लिअर आहे म्हणून मी ओव्हरटेक केलं. तुम्ही पण असंच सेफली ओव्हरटेक करा. हाच तो वज्रेश्वरी रोड आणि इथून जर तुम्ही सरळ गेलात तर वज्रेश्वरीला जाल. इथे एक ॲरो आहे, तिथे लिहिलं आहे उसगाव. सो तिथून राईट टर्न घेऊन तुम्हाला ह्या रोडवरती यायचं आहे आणि हा रोड तुम्हाला डायरेक्ट उसगाव डॅमजवळ घेऊन जाईल. आत्ता मी पोचलो आहे उसगाव डॅमजवळ आणि इथून जर तुम्ही आलात तर समोरच तुम्हाला उसगाव डॅम दिसेल. तिथे माणसं उभी आहेत, तिथूनच एंटर करायचं आणि हा तुम्हाला समोर डॅम दिसेल. सो हा एक व्ह्यू आहे. अजून एक दुसरा व्ह्यू आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तो व्ह्यू ऑसम आहे. आणि आता मी पोचले उसगाव डॅमवर आणि इकडचा जो व्ह्यू बघितला आहे ना, एक नंबर व्ह्यू आहे.
पूर्ण सगळीकडे हिरवंगार आहे, स्वच्छ पाणी आणि शांतता. खूप छान वाटले इथे येऊन. आणि तुम्हाला पण एक सिनेमॅटिक शॉट दाखवतो. तुम्हाला पण खूप आवडेल ही जागा. मी विचार पण नाही केला होता की अशी जागा मला बघायला मिळेल, पण फर्स्ट टाईम आहे माझा. मी फर्स्ट टाईम इथे येतो आहे आणि असा व्ह्यू बघतो आहे. सो खूप छान व्ह्यू आहे, तुम्हाला पण आवडेल. तुम्हाला पण दाखवतो किती छान व्ह्यू आहे तो. सो इथे पण तुम्ही येऊ शकता. टोटल 61 किलोमीटर्स आहे जोगेश्वरीपासून ते उसगाव डॅम. सो आणि थोडंफार ऑफरोडिंग आहे, जास्त ऑफरोडिंग नाही आहे. जास्त तुम्हाला हायवेच क्रूज करायचं आहे, हायवेवर राईड करायचे आहे. आणि बाकी तुम्हाला फक्त थोडंफार ऑफरोडिंग आहे, जास्त ऑफरोडिंग नाही आहे. नॉर्मल तुम्ही करू शकता. आणि 61 म्हणजे काहीच किलोमीटर नाही आहेत, थोडेफारच किलोमीटर आहेत. इथे तुम्हाला काही त्रास पण होणार नाही. आणि मुंबईच्या जवळपास ही चांगली जागा आहे जिथे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, राईड करू शकता, राईड एन्जॉय करू शकता. सो तुम्हाला हे व्ह्यू दाखवतो समोरचा. आणि माझ्या मागे तुम्ही बघताय तो पूर्ण गावचा एरिया आहे, गाव आहे पूर्ण, ते पण तुम्हाला मी दाखवतो. इथे आपली अविरा आणि हा समोरचा व्ह्यू. फक्त व्ह्यू एन्जॉय करा, एवढा छान व्ह्यू आहे ना खरंच. मी पण जेव्हा इथे आलो ना, एंटर केलं ना, तेव्हा हा व्ह्यू बघितला. कडक एक नंबर व्ह्यू आहे. तो समोरून मी एंटर केलं तिकडून आणि हा व्ह्यू बघितला समोर. खूप छान वाटलं. आणि जसं मी व्हिडिओमध्ये बघितलं होता तसाच हा व्ह्यू आहे समोरचा. आणि इथे समोर पण आहे रस्ता, तिथपर्यंत मी जाणार नाही आहे. सो आता रिटर्न जाऊ. आणि या साईडला पूर्ण गाव आहे, उसगाव, तो हा पूर्ण एरिया आहे. सो या साईडला डॅम आहे आणि इकडे बॅक साईडला गाव आहे. सो असा छान व्ह्यू आहे. सो आता इथून निघतो आहे मी, थोडा वेळ थांबीन, 10-15 मिनटं, त्यानंतर मग इथून निघेन. जेवढा मी विचार केला होता ना त्यापेक्षा जास्त छान असा व्ह्यू आहे उसगाव डॅम. आणि इथून आता निघतो आहे कारण ऊन पण वाढत चाललं आहे आणि गरम व्हायला लागलं आहे. रायडिंग जॅकेटमध्ये तुम्हाला माहीत आहे काय होतं ते. सो इथून निघतो आता आणि डायरेक्ट आता मी घरीच जाईन, कुठे जाणार नाही आहे, बाकी दुसरं कोणतं ठिकाणावर जाणार नाही आहे, डायरेक्ट घरीच जाईन. आता वाजलेत 10 वाजलेत. सो आता घरी जायला पण 1-1.5 तास तरी लागेल मला. सो बघू. सो एक शेवटचा व्ह्यू तुम्हाला देतो. ते जाऊन तुम्हाला एक शेवटचा व्ह्यू देतो इथे जाऊन. खूप छान असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. शब्द नाही आहेत माझ्याकडे ह्याचं वर्णन करायला. एक नंबर व्ह्यू, एक नंबर. आणि आता निघावं लागतं मला इथून कारण मगासपासून शांत बसलो होतो, पूर्ण शांत एरिया. सो आता इथून निघ्या. आणि या व्हिडिओपुरती एवढंच. आपली अविरा पण काय दिसते सुंदर. सो या व्हिडिओपुरती एवढंच. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट.